8 मार्च 2014 मलेशियन एअरलाईनच्या विमानाने क्वालालंपूरहून टेक ऑफ तर घेतले, पण त्याच्या प्रवासाचे शेवटचे स्थान असलेल्या बीजिंग पर्यंत ते पोहोचलेच नाही. कोणालाच कळाले नाही की हे विमान नक्की गेलं तरी कोठे. पण तब्बल 9 वर्षांनंतर एक उमेद मिळाली आहे की हे विमान आता नक्की आहे कोठे. नमस्कार, मी प्रशांत शिंदे. हिस्ट्री ईस्ट टू वेस्ट या चॅनलच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दिवस होता 8 मार्च 2014, म्हणजे आजपासून जवळजवळ 9 वर्ष पहिले. मलेशियन एअरलाईनचे विमान फ्लाईट MH370 ला मलेशिया देशाची राजधानी क्वालालंपूर येथून टेक ऑफ करून चीनची राजधानी बीजिंग येथे लँड करायचे होते. या विमानात 2 पायलट, 10 केबिन क्रू आणि 227 प्रवासी होते. जास्त करून प्रवासी हे चीनचेच होते. दोन्ही पायलट खूप अनुभवी होते. हजारो तासांचा विमान उडवण्याचा त्यांचा अनुभव होता. त्यापैकी 53 वर्षांचे कॅप्टन जाहरी अहमद शाह यांना 33 वर्षांचा विमान उडवण्याचा अनुभव होता आणि 27 वर्षांचे को पायलट फारिक अब्दुल हमीद हे एक ज्युनियर पायलट होते. यांना 7 वर्षांचा विमान उडवण्याचा अनुभव होता. जर विमानाबद्दल बोलायचे झाले तर हे 11 वर्ष जुने बोईंग 777 विमान होते. या विमानात कोणतेही मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम नव्हते किंवा या अगोदरही विमानाला कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्याची नोंदही नव्हती. महत्वाचं सांगायचं म्हणजे ही मलेशिया आणि चायना दरम्यान चालणारी रेग्युलर आणि नॉर्मल फ्लाईट होती, जी रोज 5 तास 34 मिनिटांचा प्रवास करून मलेशिया ते चायना आणि चायना ते मलेशिया असा परतीचा प्रवास करत होती. पण आजचा प्रवास या विमानासाठी नॉर्मल नव्हता. फ्लाईट MH370 ला भलेही 5 तास 34 मिनिटांचा प्रवास करायचा होता, पण त्यामध्ये त्याच्या प्रवासापेक्षाही जास्तीचे इंधन भरले जाते. त्यामुळे फ्लाईट MH370 जवळजवळ 8 तासांपर्यंत हवेत उडू शकत होते. म्हणजे त्याच्या प्रवासापेक्षा 2 तास 25 मिनिटे जास्त प्रवास करू शकत होते. आणि असं करणं हे एअरलाईन कंपनीचं रोजचं रुटीनचं काम असतं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा खराब मोसम किंवा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये विमान दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट करता येईल आणि कोणत्याही एअरपोर्टवर उतरवता येईल. त्यासाठी विमानात जास्तीचे इंधन भरले जाते. क्वालालंपूर एअरपोर्टवर क्वालालंपूर ते बीजिंग फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. विमान कोणत्या गेटवर आहे हे फलकावर दाखवले गेले. त्याप्रमाणे प्रवाशांनी विमानाकडे जायला सुरुवात केली. काहींनी आपल्या घरच्यांना कळवलं की मी निघालो आहे, सकाळपर्यंत पोहोचेन, आणि काहींनी कळवले की मी लवकरच परत येईन. पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर म्हणजेच ATC कंट्रोल टॉवर यांच्यात फ्लाईट क्लिअरन्सचं संभाषण झाले. Malaysian 370 standby and Malaysian 6 is cleared to Frankfurt via Agosa Alpha departure 6000 feet squawk 2106. Malaysian 370 request level. 370, we are ready, requesting flight level 350 to Beijing. Malaysian 370 is cleared to Beijing via Pibos Alpha departure 6000 feet squawk 2157. Beijing, people San Frank 6000 squawk 2157, Malaysian 370, thank you. ATC कंट्रोल टॉवरने फ्लाईट MH370 ला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली. वेळ होती 8 मार्च 2014, रात्रीचे 12:42. यावेळी फ्लाईट MH370 ने क्वालालंपूर येथून टेक ऑफ केले आणि आकाशात झेपावले. फर्स्ट पायलट जाहरी टेक ऑफच्या पहिले आणि टेक ऑफ नंतरही क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरच्या डायरेक्ट संपर्कात होते. उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच विमानाची दिशा साऊथ चायना सी कडे वळवण्यात आली. हा त्याचा नेहमीचा ठरल्याप्रमाणे रूट होता. त्यानंतर बरोबर 20 मिनिटांनी म्हणजेच रात्रीचे 1:11 विमानात असलेल्या ट्रान्सपॉन्डरने आपली करंट GPS लोकेशन क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरच्या रडारवर पाठविली. हा ट्रान्सपॉन्डरचा ऑटोमॅटिक फंक्शन असतो, जो थोड्या थोड्या वेळाने आपल्या जवळच्या रडारला लोकेशन पाठवत असतो. आतापर्यंत सर्व काही ठीक रुटीन प्रमाणे व्यवस्थित होत होते. त्यानंतर ठीक 10 मिनिटांनी म्हणजेच रात्रीचे 1:21 फ्लाईट MH370 ने मलेशियन एअर स्पेसच्या बाहेर पडून व्हिएतनामच्या एअर स्पेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरने MH370 ला कॉन्टॅक्ट केले आणि सांगितले की पुढे तुम्ही व्हिएतनामच्या हो ची मिन ATC कंट्रोल टॉवरला कॉन्टॅक्ट करा. कॅप्टन जाहरीने हा मेसेज ऐकलाही आणि त्याचे रिप्लायही दिले. Malaysian 370, contact Ho Chi Minh 120.9. Good night. Good night, Malaysian 370. आणि हेच ते 2 शब्द होते जे ATC कंट्रोल टॉवरला MH370 मधून रिसीव्ह होणारे शेवटचे शब्द होते. गुड नाईट.
या वेळेपर्यंत विमानाला हवेत टेक ऑफ करून 37 मिनिट झाली होती. अशा वेळेत विमान जोपर्यंत आपल्या शेवटच्या स्थानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या मार्गात येणाऱ्या मोठ्या शहरांच्या एअरपोर्टवरील ATC कंट्रोल टॉवरच्या संपर्कात राहतो. त्यामुळे MH370 बरोबर ही सर्व काही त्याच्या रोजच्या रुटीन प्रमाणे होणार होते. आतापर्यंत सगळं काही नॉर्मल आणि ठीकठाक चालले होते, पण थोड्याच वेळात सगळंच बदललं गेलं आणि आतापर्यंत जे नॉर्मल चालले होते ते मात्र आत्ता अबनॉर्मल व्हायला लागले. शेवटच्या मेसेजच्या 3 मिनिट नंतर रात्री 1:24 फ्लाईट MH370 अचानक रडारवरून गायब झाली. क्वालालंपूर आणि होचिमिन ATC कंट्रोल टॉवर या दोन्हींच्या रडारवरून विमान गायब झाले होते. पण हे असे होणे क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरसाठी खूप नॉर्मल गोष्ट होती. त्यांना असे वाटले की MH370 ने व्हिएतनामी होचिमिनच्या एअर स्पेसमध्ये प्रवेश केला असेल, त्यामुळे आमच्या रडारवर दिसत नसेल. पण होचिमिन टॉवरने MH370 ला आपल्या रडारवरून गायब झालेले बघितल्यावर त्यांना काही गडबड झाल्यासारखी वाटली. त्यांनी ताबडतोब MH370 ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून कोणतंच रिप्लाय येत नव्हते. पुढील 18 मिनिटे होचिमिन टॉवर फ्लाईट MH370 ला संपर्क करत राहिले, पण कॅप्टन कडून कोणतेच उत्तर आले नाही. तेव्हा होचिमिन कंट्रोल टॉवरने क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरला कॉन्टॅक्ट केलं आणि असणाऱ्या सिच्युएशनची अपडेट दिली. पण नॉर्मली अशा कंडिशन मध्ये 1 तासाच्या आत रेस्क्यू सेंटरला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. पण क्वालालंपूर ATC कंट्रोल टॉवरने पूर्ण 4 तासांनंतर एरोनॉटिकल रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला इन्फॉर्म केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सकाळचे 6:16 झाले होते आणि बरोबर याच टाइमला MH370 ला बीजिंग मध्ये लँड करायचे होते. एक आशा होती की विमान आपल्या वेळेत बीजिंग मध्ये लँड करेल, पण तेथेही कोणतीच चांगली खबर मिळाली नाही. सकाळचे 6:32 झाली. विमान रात्री ज्या ठिकाणी गायब झाले होते त्याच ठिकाणी एक मोठे सर्च ऑपरेशन चालू झाले. यामध्ये 7 देशांचे 34 जहाज, 28 हेलिकॉप्टर आणि विमानांनी गल्फ ऑफ थायलंड आणि साऊथ चायना सी बॉर्डरवर शोध मोहिमेला सुरुवात केली, पण विमानाचा कोणत्याही प्रकारचा नामोनिशाणही मिळाला नाही. या वेळेपर्यंत MH370 गायब झाल्याची बातमी संपूर्ण जगभरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडिया, न्यूज, वेबसाईट फक्त हीच बातमी दाखवत होते. यामध्ये अजून काही देशांच्या टीम सर्च ऑपरेशन मध्ये सामील झाल्या. विमान अचानक रडारवरून गायब होणे आणि ज्या एरियामध्ये विमान गायब झाले त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या विमानाचा कोणताही पार्ट पाण्यावर तरंगता न मिळणे ही गोष्ट कोणालाही पटत नव्हती. पुढील 4 दिवस हे सर्च ऑपरेशन खूप मोठ्या प्रमाणात केले गेले, पण कुठूनही कोणतीही चांगली खबर मिळत नव्हती. पण नंतर 4थ्या दिवशी अशी खबर आली की रेस्क्यू ऑपरेशन टीमला पूर्ण अचंबित करून टाकले. झाले असे की 8 मार्चला 1:21 फ्लाईट MH370 रडारवरून गायब तर झाले, पण ते फक्त सिव्हिलियन रडारवरूनच गायब झाले होते. पण मलेशियन मिलिटरी रडारवर ते पुढील 1 तास दाखवित राहिले. त्यानंतर जे झाले ते असे: सिव्हिलियन रडारवरून गायब झाल्यावर विमानाने काही मिनिटे उजव्या बाजूला जायला सुरुवात केली, पण त्यानंतर लगेच यू टर्न करून परत मलेशियाकडे यायला सुरुवात केली. पूर्ण 31 मिनिट नंतर विमानाने मलेशियातील शहर पेनांगला क्रॉस केले आणि पुढे मलाक्का स्ट्रेट कडे टर्न केले. मिलिटरी रडारची रेंज ज्या ठिकाणी संपत होती त्या ठिकाणी इंडियन ओशन मध्ये विमानाला डिटेक्ट केले गेले. त्यावेळेस रात्रीचे 2:22 झाले होते आणि या वेळेपर्यंत विमान मिलिटरी रडारवरून ही गायब झाले होते. आता मात्र विमान नाही मिलिटरी रडारवर दिसत होते आणि नाही सिव्हिलियन रडारवर दिसत होते. दोन्हीही रडारवरून विमान गायब झाले होते. संपूर्ण रेस्क्यू टीम आणि या विमानाबरोबर जोडलेला प्रत्येक व्यक्ती हाच विचार करत होता की विमान गेला तर नक्की गेला कुठे, आणि यापेक्षाही जास्त ही गोष्ट सतावत होती की विमानाने बीजिंगच्या अपोजिट पूर्ण यू टर्न का केले. जी रेस्क्यू टीम गल्फ ऑफ थायलंड आणि साऊथ चायना सी मध्ये विमानाला शोधत होते त्यांनी आता इंडियन ओशनच्या या ठिकाणी शोधायला सुरुवात केली, पण या ठिकाणी विमानाचा कोणताही सुराग हाती लागला नाही. काही दिवसांनंतर विमानाबद्दल आणखी एक अशी खबर मिळाली जिने सगळ्यांना हादरवून टाकले.
आणि या शोध मोहिमेची पूर्ण सिच्युएशनच बदलून टाकली. माहिती अशी मिळाली की मिलिटरी रडारवरून विमान 2:22 गायब झाले. पण एक सॅटेलाइट अशी होती की MH370 या सॅटेलाइटच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये होते. या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की ही बोईंग विमानाची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये कोणत्याही बोईंग विमानाचे स्वतःचे कम्युनिकेशन खराब होते आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल बरोबर कॉन्टॅक्ट तुटतो तेव्हा विमान सॅटेलाइट बरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. MH370 ने त्यावेळेस ऑटोमॅटिकली प्रत्येक 1 तासाने आकाशात असणाऱ्या इन्मारसॅट नावाच्या सॅटेलाइट बरोबर कॉन्टॅक्ट केले. या सॅटेलाइटच्या मिळालेल्या डाटावरून एक्सपर्टने काही कॅल्क्युलेशन केले. त्यामुळे विमानाची पुढील मुवमेंटची माहिती मिळाली. मलेशियन मिलिटरी रडारवरून गायब झाल्यावर काही मिनिटांनी विमानाने पुन्हा यू टर्न घेतला आणि पुढील 5 तास इंडियन ओशन वरून उडत राहिले. सकाळी 8:19 MH370 ने सॅटेलाइटला शेवटचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हा MH370 कडून मिळणारा शेवटचा सिग्नल होता. त्यानंतर मात्र विमानाने अजून कोणत्याही सॅटेलाइटला कॉन्टॅक्ट केले नाही आणि नाही कोणत्या अन्य रडारवर विमान शो झाला. म्हणजे ज्या वेळेस रेस्क्यू टीम पहिल्यांदा विमानाला ज्या जागी शोधत होते त्यावेळेस विमान आकाशातच उडत होते, पण त्यावेळेस त्याची लोकेशन खूप दूर होती. सॅटेलाइटच्या मिळालेल्या डेटावरून एक्सपर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन टीमचं हे मानणं आहे की ऑस्ट्रेलियापासून 2000 किलोमीटर वेस्टला इंडियन ओशनच्या ठीक या ठिकाणी विमानाचा सॅटेलाइट बरोबरचा कम्युनिकेशन तुटला. क्वालालंपूर पासून या ठिकाणी येण्यापर्यंत MH370 ला जवळपास 8 तास लागले आणि विमानात असलेले इंधनही जवळजवळ एवढेच होते. त्यामुळे या गोष्टीचे खूप जास्ती चान्सेस आहेत की MH370 याच कर्व स्पॉट मध्ये इंधन संपल्यामुळे क्रॅश झाले असावे. इंडियन ओशनचा हा एरिया पूर्ण इंडियापेक्षाही खूप मोठा आहे. पुढे याच ठिकाणी डीप सी सर्च ऑपरेशन चालू झाले. MH370 भेटणं ही खूप महत्वाचे होते, कारण जोपर्यंत विमान आणि त्याचा ब्लॅक बॉक्स भेटत नाही तोपर्यंत माहित नाही पडणार की क्रॅशच्या पहिले विमानात नक्की काय काय होत होते आणि हे कशामुळे झाले. पुढे कित्येक महिने आणि वर्ष ही शोध मोहीम चालू राहिली, पण विमानाचा कोणताही नामोनिशान ही मिळाला नाही. शेवटी 3 वर्षांनंतर डीप सी सर्च ऑपरेशन पूर्णपणे थांबवण्यात आले. या शोध मोहिमेत $160 मिलियन खर्च झाले. जर भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर हे जवळजवळ 1300 करोड रुपये एवढी मोठी रक्कम होते आणि हा जगातील सगळ्यात मोठा सर्च ऑपरेशन ठरला. सर्च ऑपरेशनच्या वेळी विमानाचा कोणताही सुराग हाती लागला नाही. पुढे काही वर्षांनंतर विमानाचा राईट विंगचा एक तुकडा पाण्यात वाहत आयर्लंड ऑफ रियुनियनच्या किनाऱ्यावर सापडला. विमानाचा मिळालेला हा जो तुकडा आहे तो लँडिंगच्या वेळी विमानाला खाली उतरण्यास आणि रनवेवर विमानाला थांबवण्यास मदत करतो. या तुकड्यावर पुढे जाऊन संशोधन झाले तेव्हा या भयानक घटनेमागच्या काही गोष्टी पुढे आल्या. एक्सपर्टचं मानणं आहे की MH370 पाण्यात क्रॅश झालं तेव्हा हा विमानाचा तुकडा फ्लॅपरॉन रनवेवर उतरताना ज्या पोझिशन मध्ये असतो त्या पोझिशन मध्ये नव्हता. या अंदाजावरून विमान पाण्यात क्रॅश होताना विमान पुढील नोज वरून म्हणजेच विमानाच्या पुढील भागाकडून पाण्यात शिरले असावे. पुढील काही वर्ष विमानाचे आणखी काही तुकडे आफ्रिकेच्या किनाऱ्यावर मिळाले, पण आजपर्यंत विमान आणि त्यातील प्रवाशांची कोणतीच माहिती मिळाली नाही. MH370 गायब झाल्यावर विमानात नक्की काय झाले हे आजपर्यंत कोणालाच कळू शकले नाही. काही इन्व्हेस्टिगेटर्सचं म्हणणं आहे की विमान हायजॅक झाले असावे, तर काहींचं मानणं आहे की कोणत्या तरी इलेक्ट्रिक फेलियरमुळे बाहेरील दुनियेशी कॉन्टॅक्ट तुटला आणि ऑक्सिजनच्या कमीमुळे विमानातील सर्व प्रवासी बेशुद्ध झाले असावे. पण खरं काय ते विमानातील ब्लॅक बॉक्स मध्ये सुरक्षित असलेल्या रेकॉर्डिंगनेच माहिती पडू शकेल, पण तेही विमानाबरोबरच इंडियन ओशन मध्ये गायब आहे. MH370 ला गायब होऊन 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा विमानाचा मलबा भेटल्याची माहिती दिली गेली. ब्रिटिश रिटायर्ड एरोस्पेस इंजिनियर रिचर्ड गॉडफ्रे यांनी दावा केला आहे की वीक सिग्नल प्रोपेगेशन अनालिसिसच्या मदतीने विमानाच्या लोकेशनचा अंदाज लावला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रिचर्डने जो पिन पॉइंट सांगितला आहे तोही इंडियन ओशनच्या त्याच कर्व एरियामध्ये आहे. रिचर्डचं म्हणणं आहे की मी सांगितलेल्या जागी समुद्राच्या तळाला 4000 मीटर अंतरावर गायब झालेल्या MH370 चा मलबा आहे. ही एवढीच खोली आहे जेवढी खोल टायटॅनिक जहाज पूर्ण 73 वर्षांच्या प्रयत्नांनंतर 1985 ला मिळाले. आता मलेशियन ऑथॉरिटी रिटायर्ड रिचर्ड गॉडफ्रेच्या क्लेमला किती सिरियस घेतील आणि या जागी नवीन सर्च ऑपरेशन करतील हे येणारी वेळच सांगेल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन स्टोरी सोबत.